डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स बघितले. आजच्या व्हिडिओमधून आपल्याला डेटा टाइप्स, कॉन्स्टंट्स, नंतर पुढे ऑपरेटर्स, VB प्रोग्रामिंगमधले ऑपरेटर्स बघायचे. VB प्रोग्रामिंगमध्ये कोणकोणते ऑपरेटर्स आपण वापरतो, त्यांच्या साहाय्याने आपण VB मधले ऑपरेशन्स कसे करतो. ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स असतील, लॉजिकल ऑपरेशन्स असतील. ऑपरेटर्समध्ये हे आहेत ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स. ॲरिथमॅटिक ऑपरेशन्ससाठी जे ऑपरेटर्स वापरले जातात VBमध्ये त्यांना आपण ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स असं म्हणतो. तर यामध्ये प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलो ऑपरेटर आणि एक्सपोनेन्शियल ऑपरेटर हे ऑपरेटर्स आहेत. प्लस हा ऑपरेटर आपण ॲडिशनसाठी वापरतो. मायनस हा ऑपरेटर आपण सबट्रॅक्शनसाठी वापरतो. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर, अस्टेरिक हे चिन्ह आपण मल्टिप्लिकेशनसाठी वापरतो. त्यानंतर भागाकार, डिव्हिजन, भागाकारासाठी स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश हा ऑपरेटर वापरला जातो. हा मॉड्युलस ऑपरेटर किंवा मॉड्युलो ऑपरेटर त्याला म्हटलं जातं. तर मॉड्युलो ऑपरेटर आपल्याला काय देतो, तर भागाकार करून जी बाकी उरते ती बाकी आपल्याला मॉड्युलो ऑपरेटर देतो. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर काय करतो, तर एक्सपोनेन्शियल ऑपरेटर हा आपल्याला, आता या ठिकाणी बघा, बी एक्सपोनेंट ए म्हणजे बीचा ए हा घातांक आहे, म्हणजे बीचा घात ए. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर हा हे कार्य करतो. याप्रमाणे हे ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स अशा पद्धतीने काम करतात. हे आहेत कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर हे कंपॅरिझनसाठी वापरले जातात. इक्वल टू हा असाइनमेंट ऑपरेटर आणि कंपॅरिझन ऑपरेटर म्हणून देखील वापरला जातो. तर कंपॅरिझन दोन क्वांटिटीजमध्ये कंपेअर करण्यासाठी इक्वल टू वापरतात. दोन्ही इक्वल आहे, दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत का नाही. आता ए मध्ये 5 आहेत, बी मध्ये 10 आहे, म्हणजे ए इक्वल टू बी जर केलं आपण तर इज फाल्स असं उत्तर येईल. इफ ए इक्वल टू बी देन आन्सर विल बी फाल्स. ऑपरेटरमध्ये हा जो ऑपरेटर आहे दुसरा, तर हा आपल्याला काय दाखवतो, तर नॉट इक्वल, म्हणजे दोन व्हॅल्यूज इक्वल नाही आहेत हे दर्शवण्यासाठी आपण हा ऑपरेटर वापरतो. त्यानंतर ग्रेटर दॅन, लेस दॅन. ग्रेटर दॅन ऑपरेटर, पहिली क्वांटिटी बी पेक्षा ग्रेटर आहे किंवा नाही याच्यासाठी. लेस दॅन, पहिली क्वांटिटी ही दुसऱ्या क्वांटिटीपेक्षा लहान आहे किंवा नाही. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल असेल तर त्या ठिकाणी ट्रू उत्तर येईल. तसंच इथे लेस दॅन ऑर इक्वल टू. हे होते कंपॅरिझन ऑपरेटर्स. हे आहेत लॉजिकल ऑपरेटर्स, अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, नॉट ऑपरेशन किंवा एक्स ऑर ऑपरेशनसाठी. हे होते लॉजिकल ऑपरेटर्स. हे आहेत कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर्स, म्हणजे दोन गोष्टी जेव्हा आपल्याला जोडायच्या असतील जसंच्या तशा, त्यावेळेस कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर यूज केले जातात. आता या ठिकाणी कॉन्कॅटेनेशनसाठी दोन ऑपरेटर्स यूज केले जातात, प्लस आणि अँड, एम्परसँड. तर काही डेटा टाइप्स आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचे आहेत. करन्सी डेटा टाइप, डेटा टाइप कशा पद्धतीने आपण यूज करतो हे बघायचं आहे. त्यानंतर व्हेरिएंट हा जो डेटा टाइप आहे, किंवा टाइप डिक्लेअर न केलेला डेटा VB कशा पद्धतीने प्रोसेस करते. त्यानंतर एन्यूम हे जे स्टेटमेंट आहे, एन्यूम साधारण जसं युजर डिफाईन्ड डेटा टाइप, एक प्रकारे युजरने डिफाईन केलेला डेटा टाइप VB मध्ये कसा वापरायचा ते देखील आपण आज बघणार आहोत. या सर्व गोष्टींवर आधारित असे काही एक्झाम्पल्स आज आपल्याला बघायचे. तर आजचा एक्झरसाइज आपण प्रत्यक्ष सुरू करूया. सर्वप्रथम आपण व्हिज्युअल बेसिक एडिटरमध्ये जाऊया. VBA एडिटरमध्ये आपण एक प्रोग्राम करूया. सब ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स टेस्ट करण्यासाठी आपण एक प्रोग्राम बनवूया. सब ॲरिथ, इथे व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण 3, ABC as integer and C
आता याप्रमाणे आपण कोडिंग करून ॲडिशन हे ऑपरेशनसाठी प्लस या ॲरिथमॅटिक ऑपरेटरचा वापर करून बघूया. प्रोग्राम रन करून बघू. या ठिकाणी बघा आपल्याला आउटपुट मिळाली व्हॅल्यू ऑफ सी इक्वल टू 21, 16 प्लस 5. कारण सी इक्वल टू आपण काय केलं आहे, ए प्लस बी. एची व्हॅल्यू 16, याची बीची 5, यांची ॲडिशन आपल्याला मिळालेली आहे. आता असंच सबट्रॅक्शनचा जो ऑपरेटर आहे तो काय कार्य करतो बघूया आपण. तो मायनसचं ऑपरेशन आपल्याला करेक्ट करून देतोय का बघूया. आता बघा 16 मायनस 5 इक्वल टू 11, म्हणजे सबट्रॅक्शनचा ऑपरेटर हा दुसरा अरिथमॅटिक ऑपरेटर देखील आपल्याकडे करेक्ट रन होतोय. आता मल्टिप्लिकेशन ऑपरेटर बघा. मल्टिप्लिकेशनसाठी आपण आस्टेरिक हे चिन्ह यूज करतो प्रोग्रामिंगमध्ये. तर सी इक्वल टू ए इंटू बी. सी मध्ये आता 16 इंटू 5 अशी व्हॅल्यू स्टोअर व्हायला पाहिजे. तर 16 इंटू 5 80, सी इक्वल टू 80 हे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे बघा. आता ए डिवाइड बाय 5 डिव्हिजनचं ऑपरेटर आपण वापरून बघू. यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 3. 16 बाय 5. आता इथे इंटिजर असा आपण डेटा टाईप घेतल्यामुळे पूर्णांक संख्येत उत्तर ते आपल्याला मिळतं 3. बरोबर. इथे जर तुम्ही इंटिजर ऐवजी इथे आपण इंटिजर ऐवजी सिंगल हा डेटा टाईप घेतला तर आपल्याला दशांश चिन्हापर्यंत भागाकार करून मिळतो. बघा आता आपण आउटपुट बघू. तर भागाकार मिळतो आपल्याला 3.2, म्हणजे पूर्ण भागाकार करून आपल्याला मिळतो. आपण इंटिजर घेतल्यामुळे इथे आधी आपल्याला पूर्णांक संख्येतलाच फक्त भागाकार मिळाला 3. डिव्हिजन ऑपरेटर नंतर आपण बघूया मॉड्युलो ऑपरेटर. मॉड्युलस ऑपरेटर कसं काम करतो आपलं. मॉड्युलस ऑपरेटर हा MOD या शब्दांनी इथे आपण लिहायचं आहे. सी मॉड बी. आपण ए ला व्हॅल्यू दिली 9, बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 4. सी इक्वल टू ए मॉड्युलस बी असं एक्सप्रेशन दिल्यानंतर, असं सूत्र दिल्यानंतर 9/4 9 भागिले 4 असं होऊन आपल्याला बाकी सी मध्ये स्टोअर होणार आहे. तर सी चं आउटपुट काय येतं बघूया आपण. तर इथे बघा सी चं आउटपुट व्हॅल्यू ऑफ सी इक्वल टू 1 असे येते, म्हणजे सी ची व्हॅल्यू 1 आलेली आपल्याला दिसते मॉड्युलो ऑपरेटरमुळे. आता मॉड्युलो ऑपरेटर नंतर आपण पुढचा एक ऑपरेटर बघू अरिथमेटिक ऑपरेटर, तो म्हणजे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. या ठिकाणी आपण एक्सपोनेन्शियलसाठी हे चिन्ह वापरतो, कॅरेटचं चिन्ह. तर ए सी इक्वल टू ए एक्सपोनेन्शियल बी, म्हणजे एचा बीवा घातांक म्हणजे 9चा चौथा घातांक असं इथे होईल. आता आपण आधी बी ची व्हॅल्यू 2 देऊन बघूया, म्हणजे 9चा दुसरा घातांक म्हणजे 81 असं उत्तर आपलं आलं पाहिजे. तर बघूया इथं का व्हॅल्यू ऑफ सी इक्वल टू 81. आता इथे जर आपण 3 केला तर त्याचा तिसरा घातांक म्हणजे 81 गुणिले 9 असं आपल्याला आउटपुट मिळेल. 729 इथे उत्तर आलं बघा. म्हणजे 9चा तिसरा घातांक. अरिथमॅटिक ऑपरेटर्स नंतर आपण एक कॉन्कॅटेनेशनचा ऑपरेटर बघूया. कॉन्कॅटेनेशन ऑपरेटरसाठी आपण एक प्रोग्राम बघूया. सब कॉन्क नावाचा एक आपण प्रोग्राम बघू. lname. तर याप्रमाणे आपण पूर्ण कोडिंग करून घेतलं. यामध्ये 2 व्हेरिएबल्स आपण घेतलेले आहेत, स्ट्रिंग व्हेरिएबल्स fname आणि lname. fname मध्ये वीर धवल हे आपण नाव एंटर केले आहे, स्ट्रिंग एंटर केली, आणि lname मध्ये महाजन ही स्ट्रिंग आपण एंटर केलेली आहे. आता या स्ट्रिंग डेटा आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे डिस्प्ले केलेला आहे, आउटपुटमध्ये दिलेला आहे debug.print या स्टेटमेंटच्या साहाय्याने. फर्स्ट नेम इज, आणि आपण हा जो ऑपरेटर आहे अँड ऑपरेटर किंवा एम्परसँड म्हणूया त्याला, आपण त्याला इथे कॉन्कॅटेनेशनसाठी वापरलेला आहे.
तर कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर वापरून आपण हा मेसेज, टेक्स्ट मेसेज आणि एफ नेम या व्हेरिएबलची व्हॅल्यू, या दोन गोष्टी इथे कॉन्कॅटेनेट केल्या, त्या आउटपुटमध्ये प्रिंट होतील. तसंच इथे लास्ट नेम, त्यानंतर हा कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर आणि एल नेम हा व्हेरिएबल इथे कॉल केलेला आहे, तर या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे डिस्प्ले होईल आणि डबल कोटमध्ये असलेला स्ट्रिंग टेक्स्ट हे तिथे डिस्प्ले होईल. म्हणजे हे टेक्स्ट आणि ही व्हॅल्यू, ह्या दोन गोष्टी या स्टेटमेंटमुळे डिस्प्ले होतील. आता तिसरं जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटमध्ये आपण ही टेक्स्ट व्हॅल्यू, ही टेक्स्ट डिस्प्ले केलेलं आहे, फुल नेम इज, त्यानंतर कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर, त्यानंतर एफ नेम हा व्हेरिएबल कॉल केलेला आहे, म्हणजे फर्स्ट नेम इथे डिस्प्ले होईल, अँड मध्ये स्पेस एक डिस्प्ले होईल आणि त्यानंतर एल नेम, लास्ट नेम डिस्प्ले होईल. तर याप्रमाणे आपलं आउटपुट असेल. तर बघूया आउटपुट आपलं कसं येते, दिसतंय का बरोबर आपण दिल्याप्रमाणे. तर इथे फर्स्ट नेम इज वीर धवल, लास्ट नेम इज महाजन आणि फुल नेम इज वीर धवल महाजन, याप्रमाणे आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. इथे एक एक आपण स्पेस देऊन आणखीन आउटपुट अधिक रीडेबल चांगला फॉर्मॅट करून बघूया. ठीक आहे, तर याप्रमाणे आपलं आउटपुट असेल. तर हे काम करतो आपला कॉन्कॅटेनेट ऑपरेटर. कॉन्कॅटेनेशनसाठी आपण एम्परसँड, अँड हा ऑपरेटर वापरतो. इथे आपण प्लस हा देखील ऑपरेटर वापरू शकतो. तर प्लस ऑपरेटर वापरून आपलं आउटपुट पुन्हा असंच आपल्याला मिळतं का बघूया. इथे या एकाच स्टेटमेंटमध्ये आपण प्लस ऑपरेटर वापरलेला आहे. तर इथे देखील फर्स्ट नेम इज एवढी स्ट्रिंग आणि एफ नेम मधला ही स्ट्रिंग, एफ नेम मधलं नाव, हे दोन्ही कॉन्कॅटेनेट होऊन एका लाईनवर आपल्याला डिस्प्ले होऊन मिळालेले आहेत. म्हणजे प्लस हा देखील कॉन्कॅटेनेशनसाठी वापरला जातो. फक्त प्लस हा ऑपरेटर दोन्ही बाजूला जर स्ट्रिंग व्हॅल्यू असतील, तर दोन्ही बाजूला जर न्यूमेरिकल व्हॅल्यू नसतील तरच कॉन्कॅटेनेशनसाठी वापरायचा आहे. जर दोन्ही व्हॅल्यू जर न्यूमेरिकल असतील तर तो ॲरिथमॅटिक ऑपरेटर म्हणून काम करेल आणि ॲडिशन आपल्याला देईल, कॉन्कॅटेनेशन देणार नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता कंपॅरिझन ऑपरेटरसाठी कंपॅरिझन ऑपरेटर कसं काम करतो हे बघण्यासाठी आपण एक छोटासा प्रोग्राम बघूया. सब कंपेअर असा एक आपण कॉम्पार हा एक प्रोग्राम बघू. इथे व्हेरिएबल्स घेऊया. कंपॅरिझन ऑपरेटरसाठी आपण याप्रमाणे दोन व्हेरिएबल्स घेतले, इंटिजर व्हेरिएबल, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि त्या कम्पेअर करून बघितल्यात. इथे आपण कंपॅरिझनमधला ग्रेटर दॅन, लेस दॅन हे ऑपरेटर्स चेक करून बघू. ग्रेटर दॅन हा ऑपरेटर आता सध्या आपण घेतलेला आहे. ए इज ग्रेटर दॅन बी असं असेल तर ए इज ग्रेटर असा मेसेज डिस्प्ले होईल. ए इज ग्रेटर दॅन बी असं नसेल तर बी इज ग्रेटर असा डिस्प्ले होईल. ए हा बी पेक्षा मोठा आहे. इफ जर ए पेक्षा बी मोठा आहे तर ए इज ग्रेटर हा डिस्प्ले होईल. नसेल तर साहजिकच बी मोठा आहे म्हणजे बी डिस्प्ले. आता आउटपुट आपल्याला काय देतो दाखवतो बघूया. ए मध्ये 5 ही व्हॅल्यू आहे, बी मध्ये 7 ही व्हॅल्यू आहे. तर आपल्याला इथे एंड इफ हे स्टेटमेंट राहिलं. एंड इफ, ओके, एंड इफ. तर आता आपल्याला बी इज ग्रेटर असा मेसेज त्यांनी दिलेला आहे, असं आउटपुट दिलेलं आहे. ए आणि बी या दोन्हीमध्ये बी हा मोठा आहे. आता समजा आपण ए ची व्हॅल्यू ग्रेटर केली आणि बी पेक्षा, तर आपला हा प्रोग्राम कसं काम करतो बघूया. आता तो ए इज ग्रेटर असं दाखवतो का, तर ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा मोठी आहे. ए इज लेस दॅन बी म्हणजे ए हा बी पेक्षा छोटा आहे, याचा अर्थ बी मोठा आहे, बी ग्रेटर. आणि तसं नाही आहे, ए हा छोटा नाही, याचा अर्थ ए मोठा आहे. आता रन करून बघू. तर बघा ए इज ग्रेटर, ए हा मोठा दाखवतो आपल्याला. आता बी मध्ये समजा आपण मोठी व्हॅल्यू टाकली आणि प्रोग्राम रन करून बघितला तर आपल्याला आता तो बी इज ग्रेटर. आता लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन हे या पद्धतीने काम करतात.
तर ऑपरेटर्सवर आधारित काही प्रॉब्लेम्स आपण बघितले, काही उदाहरणं आपण सोडून बघितले. तर बेसिक काही ऑपरेटर्स आपण बघितले. पुढे पुढे प्रोग्रामिंगमध्ये आणखीन इतर सर्व ऑपरेटर्स आपले कव्हर होतीलच, तर पुढे आपण ते बघू. आता यानंतर काही एक्झाम्पल्स आपण डेटा टाईपवर आधारित बघूया. तर करन्सीवर आधारित एक प्रोग्राम आपण बघूया, ज्यामध्ये करन्सी हा डेटा टाईप वापरून एक प्रोग्राम केलेला आहे आपण. तर या ठिकाणी आपण दोन व्हेरिएबल्स, काही व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. एक इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे आणि प्रॉफिट आणि टोटल प्रॉफिट हे दोन करन्सी व्हेरिएबल घेतलेले आहेत. इथे प्रॉफिट आणि इथे टोटल प्रॉफिट ॲज करन्सी असे दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. मंथ नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतला. मंथमध्ये आपण इक्वल टू 12 मंथची व्हॅल्यू सेट केलेली आहे 12 आणि प्रॉफिट सेट केलेला आहे 50 लाख. तर डिबग डॉट प्रिंट प्रॉफिट पर मंथ इज प्रॉफिट, म्हणजे या व्हेरिएबलमध्ये असलेली व्हॅल्यू डिस्प्ले होईल 50 लाख. आणि ॲन्युअल प्रॉफिट इज प्रॉफिट इंटू मंथ्स, 12 मंथ्स. ॲन्युअल प्रॉफिट म्हणजे 12 महिन्याचा प्रॉफिट. तर तो गुणाकार इथं आपल्याला मिळणार आहे. आता या करन्सी व्हेरिएबलमध्ये आपण ह्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत आणि त्या मल्टिप्लाय होऊन खूप मोठी संख्या देखील करन्सी व्हॅल्यू डिस्प्ले करू शकते. तर बघूया आपलं आउटपुट काय येतं. या ठिकाणी आउटपुट आपल्याला दिसतं प्रॉफिट पर मंथ इज 50 लाख आणि ॲन्युअल प्रॉफिट इज 600 लाख. बर्थ डेटसाठीचा प्रोग्राम आपण याप्रमाणे राईट केलेला आहे. या प्रोग्राममध्ये बी डेट नावाचा एक डेट टाईप असलेला एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे, बी डेट. त्याचा डेटा टाईप आहे डेट. त्या व्हेरिएबलमध्ये आपण 12/3/2011 ही एक डेट असाइन केली या व्हेरिएबलला, बी डेट या व्हेरिएबलला, आणि ती डेट प्लस मेसेज आपण प्रिंट करून बघितला आहे. तर बघूया आपलं आउटपुट काय आहे प्रोग्रामचं. युअर बर्थ डेट इज 12/3/2011 असा मेसेज आपल्याला आलेला आहे इथे. म्हणजे डेट टाईपचा जो व्हेरिएबल आपण घेतलेला आहे, डेट हा डेटा टाईप सेट केलेला व्हेरिएबल, तर हा या पद्धतीने आपल्याला इथे वापरता येतो. लास्ट एक्झरसाइजमध्ये आपण बाईट, सिंगल, डबल या प्रकारचे डेटा टाईप्स यूज करून बघितले. आता आपण डेट हा डेटा टाईप बघितला. आता एक आपण कोणताही डेटा टाईप डिक्लेअर केला नाही तर जो ऑटोमॅटिकली डेटा टाईप घेतला जातो तो म्हणजे व्हेरिएंट. तो प्रकार आपण आता बघूया, डेटा टाईप बघूया. तर या ठिकाणी आपण व्हेरिएंटसाठीचा प्रोग्राम करू. टेस्ट var जॉईनिंग डेट. ओके, तर या प्रकारे आपण इथे टेस्ट var एक प्रोग्राम लिहिलेला आहे. इथे आपण काही व्हेरिएबल्स घेतले, नेम ॲज व्हेरिएंट, म्हणजे याला कोणताही आपण इंटिजर किंवा असा कोणत्याही प्रकारचा डेटा टाईप असाइन केलेला नाही. व्हेरिएंट म्हणजे कोणत्याही प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये एंटर केला जाऊ शकतो. एज ॲज व्हेरिएंट, जॉईनिंग डेट ॲज व्हेरिएंट, सॅलरी ॲज व्हेरिएंट, म्हणजे जॉईनिंग डेट टाईपचा डेटाही देखील आपण एंटर करू शकतो व्हेरिएंटमध्ये. एज देखील एंटर करू शकतो, म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू असलेला डेटा. त्यानंतर नेम म्हणजे अल्फाबेटिकल डेटा, नाव असलेला डेटा, तो देखील आपण एंटर करू शकतो व्हेरिएंटमध्ये. सॅलरी म्हणजे ज्याच्यामध्ये करन्सी हा डेटा टाईप घ्यायला पाहिजे, परंतु आपण तो घेतला नाही, तो ऑटोमॅटिकली व्हेरिएंट घेतला तर त्याच्यामध्ये करन्सी देखील एंटर केली जाईल. आता या प्रकारचा व्हेरिएंट डेटा घेऊन आपण हे एक एक्झाम्पल केलेलं आहे आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काही व्हॅल्यू सेट केलेल्या आहेत. प्रज्वल नेम आपण दिले प्रज्वल, एज 15, जॉईनिंग डेट आपण तिथे दिली त्याला. या प्रकारचा डेटा सेट करून
आपण आउटपुट आपल्याला काय मिळतं बघूया. एज इक्वल टू 15, सॅलरी इज 1 lakh, जॉईनिंग डेट इज 1/1/2014 असं आपल्याला आउटपुट मिळालं. आता वास्तविक याच्यात जर बघितलं तर सर्व जे डेटा एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एज आहे न्यूमेरिकल व्हॅल्यू, सॅलरी आहे करन्सी व्हॅल्यू, जॉईनिंग डेट आहे डेट टाईप डेटा टाईप. तर तिन्ही डेटा टाईप्स हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे. तरी आपला व्हेरियंट हा जो डेटा टाईप आहे इथे तो आपल्याला सपोर्ट करू शकतो. तर हा प्रकार आहे डेटा टाईपचा व्हेरियंट प्रकार. आता डिक्लेरेशन जरी आपण दिलं नाही, व्हेरियंट असं डिक्लेअर जरी केलं नाही डेटा टाईप, फक्त आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, त्याचा डेटा टाईप डिक्लेअरच केला नाही, तरी तो बाय डिफॉल्ट व्हेरियंट असं घेतला जातो. म्हणजे ऑटोमॅटिकली व्हेरियंट हा टाईप घेतला जातो. म्हणजे त्यामध्ये कोणताही टाईपचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. तर इथं आपण नेम हे व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केलेलं आहे, एज हे व्हेरिएबल डिक्लेअर केला, जॉईनिंग डेट हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, सॅलरी हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्यामध्ये व्हॅल्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या. नेममध्ये प्रज्वल ही व्हॅल्यू घेतली, एजमध्ये 15 हा न्यूमेरिकल व्हॅल्यू घेतली, याच्यामध्ये टेक्स्ट व्हॅल्यू घेतली नेममध्ये, एजमध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू घेतली, जॉईनिंग डेटमध्ये डेट हा डेटा टाईपची व्हॅल्यू घेतली, सॅलरीमध्ये एक करन्सी व्हॅल्यू आपण करन्सी डेटा टाईपची त्या प्रकारची व्हॅल्यू घेतलेली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर केलेला आहे. आणि त्यामध्ये कोणताही डेटा टाईप आपण डिक्लेअर केला नाही तरी देखील तो आपल्याला आउटपुट देतो का बघूया. तर तो व्यवस्थित ते व्हेरिएबल्स डिक्लेअर होतात, ते काम करतात. त्याच्यामध्ये व्हेरियंट हा प्रकार या प्रकारचा डेटा टाईप स्वीकारून तो सर्व प्रकारचा डेटा आपल्याला व्हेरियंट हा डेटा टाईप घेऊन तो आपल्याला सपोर्ट करतो आणि विविध प्रकारचा डेटा एक त्याच व्हेरिएबल्समध्ये तो स्वीकारतो. तर हा प्रकार आहे व्हेरियंट डेटा टाईप. यानंतर एक प्रोग्राम आपण एन्युमरेटेड डेटा टाईपवर बघूया. एन्युमरेट एंड इफ. ओके, तर एंड इफ याप्रमाणे आपण प्रोग्राम करून घेतला आहे. एन्युम फ्रूट टाईप, त्यामध्ये फर्स्ट हा आपण सेट केला 1 ही व्हॅल्यू आणि लास्ट 3, 1 ते 3 असे फळांचे इथे प्रकार दिलेत. फळं दिलेले आहेत ॲपल, ऑरेंज, प्लम आणि त्यांना व्हॅल्यू सेट केली 1 2 3. फर्स्ट 1 ही व्हॅल्यू, लास्ट 3 ही व्हॅल्यू. आता इकडे प्रोग्राममध्ये एन ॲज लॉंग व्हेरिएबल घेतला आहे, त्यानंतर इज व्हॅलिड ॲज बुलियन घेतलेला आहे, म्हणजे येस नो या स्वरूपातला डेटा स्वीकारणारा टाईप. त्यानंतर फ्रूटमध्ये ॲज फ्रूट टाईप. आता इथे जो डेटा टाईप घेतलेला आहे हा एन्युमरेटेड डेटा टाईप घेतलेला आहे, आपण तयार केलेला आहे, युजर क्रिएटेड डेटा टाईप. डीम फ्रूट ॲज फ्रूट टाईप. फ्रूट इक्वल टू इनपुट बॉक्स एंटर फ्रूट व्हॅल्यू इनपुट. इनपुट बॉक्स घेतलेला आहे आपण. त्यानंतर फॉर एन इक्वल टू फ्रूट टाईप डॉट फर्स्ट टू फ्रूट टाईप लास्ट. इफ फ्रूट इक्वल टू एन देन इज व्हॅलिड ट्रू, एक्झिट फॉर एंड इफ. ओके, तर याप्रमाणे आपण प्रोग्राम तयार करून आता या ठिकाणी इफ, त्यानंतर फॉर, इफ देन एल्स, फॉर हे जे लूप आहेत हे आपण पुढे लूपिंग स्टेटमेंट्समध्ये बघणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट्स, लूपिंग स्टेटमेंट्स. तर सध्या फक्त आपण एन्युमरेटेड डेटा टाईप कसा काम करतो ते बघूया. या ठिकाणी प्रोग्राम रन करून आपण सेव्ह करूया. तर इथे फ्रूट व्हॅल्यू इनपुट, एंटर फ्रूट व्हॅल्यू. आता इथे आपण फ्रूट व्हॅल्यू एंटर करूया 1. ओके, तर आपल्याला आउटपुट इथे मिळतं 1 इज अ व्हॅलिड व्हॅल्यू फॉर अ फ्रूट. ओके, म्हणजे 1 ते 3 ह्या व्हॅलिड व्हॅल्यू आहेत, म्हणून 1 2 3 यांना तो व्हॅलिड व्हॅल्यू कन्सिडर करेल असा मेसेज देईल. 2 साठी देखील तो व्हॅलिड व्हॅल्यू असा मेसेज देईल. 3 साठी सुद्धा त्याच प्रकारचा मेसेज दिला जाईल, 3 इज अ व्हॅलिड व्हॅल्यू फॉर फ्रूट.
परंतु 4 जर आपण दिला तर काय होतं बघा, 4 इज नॉट अ व्हॅलिड व्हॅल्यू फॉर अ फ्रूट. 4 ही फ्रूटसाठी व्हॅलिड व्हॅल्यू नाही आहे, कारण इथे एन्युमरेटेडमध्ये 1 ते 3 लास्ट काय आहे तर 3, म्हणजे 4 हा त्या एन्युमरेटेड डेटा टाईपमध्ये नाहीच आहे, 4 ही व्हॅल्यू. तर या प्रकारे युजरकडून डिफाईन केला जातो काही डेटा टाईप एन्युमरेट. तर हे होते आपले डेटा टाईप्स, ऑपरेटर्स. वेगवेगळ्या ऑपरेटर्स आणि डेटा टाईप्सवर कसं काम करतात, व्ही बीमध्ये कसं काम केलं जातं हे आपण लास्ट 2 एक्झरसाइजेसमध्ये बघितलं. यानंतर आपल्याला इनपुट बॉक्स आणि टेक्स्ट बॉक्स यांचं काम कसं चालतं ते बघायचं आहे पुढच्या एक्झरसाइज.